नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये श्री गुरुचरित्राचा 14वा अध्याय पाहणार आहोत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 14वा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. नामधारक शिष्य देखा, विनवी सिद्धासी कौतुका, प्रश्न करी अतिविशेखा, एकचित्ते परियेसा. जय जय योगीश्वरा, सिद्धमूर्ती ज्ञानसागरा, पुढील चरित्र विस्तारा, ज्ञान होय आम्हासी. उदरव्यथेचा ब्रह्मनासी, प्रसन्न जाहले कृपेसी, पुढे कथा वर्तली कैसी, विस्तारावे आम्हा प्रती. ऐकुनी शिष्याचे वचन, संतोष करी सिद्ध आपण, गुरुचरित्र कामधेनू जान, सांगता जाहला विस्तारे. एक शिष्या शिखामणी, भिक्षा केली ज्याचे होनी, तयावरी संतोषोनी, प्रसन्न जाहले परियेसा. गुरुभक्तीचा प्रकारू, पूर्ण जाणे तो द्विजवरू, पूजा केली विचित्रू, मनोनी आनंद परियेसा. तया सायदेव द्विजासी, श्री गुरु बोलती संतोषी, भक्त हो रे वंशोवंशी, माझी प्रीती तुझवरी. ऐकुनी श्री गुरुचे वचन, सायदेव विप्रकरी नमन, माता ठेवून चरणी, न्यासिता झाला पुन्हा पुन्हा. जय जया जगद्गुरु, त्रयमूर्तीचा अवतारू, अविद्या माया रिससी नरू, वेदान अगोचर तुझी महिमा, विश्वव्यापक तुझी होसी, ब्रह्मा विष्णू व्योमकेशी, धरिला वेश तू मानुषी, भक्तजन तारावया, तुझी महिमा वर्णावयासी, शक्ती कैची आम्हासी, मागीन एक आता तुम्हासी. ते कृपा करणे गुरुमूर्ती, माझे वंश पारंपरी, भक्ती द्यावी निर्धारी, इही सौख्य पुत्र पौत्री, उपरी द्यावी सदती. ती विनंती करुणी, पुनरपी विनवी करुणावचनी, सेवा करीतो द्वार यवनी, महाशूर क्रूर असे, प्रति संवत्सरी ब्राह्मणासी, घात करीतो जीवेसी, याची कारणे आम्हासी, बोलावितसे मजाजी. जाता तया जवळी आपण, निश्चय घेईल माझा प्राण, भेटी जाहली तुमचे चरण, मरण कैचे आपणासी. संतोषोनी श्री गुरुमूर्ती, अभयंकर आपुले हाती, विप्रमस्तकी ठेविती, चिंता न करी म्हणून या. भय सांडुनी तुवा जावे, क्रूर यवना भेटावे, संतोषोनी प्रिय भावे, पुनरपी पाठविल आम्हापाशी. जववरी तू परतोनी येसी, असो आम्ही भरवसी, तुवा आलिया संतोषी, जाऊ आम्ही येथोनी. निज भक्त आमुचा तू होसी, पारंपर वंशोवंशी, अखिलाभिष्ट तू पावसी, वाढेल संतती तुझी बहुत. तुझे वंश पारंपरी, सुखे नांदती पुत्रपौत्री, अखंड लक्ष्मी तया घरी, निरोगी होती शतायुषी. ऐसा वर लाधून, निघे सायदेव ब्राह्मण, जेथे होता तो यवन, गेला त्वरित तया जवळी. कालांतक यम जैसा, यवन दुष्ट परियेसा, ब्राह्मणा ते पाहता कैसा, ज्वालारूप होता जाहला. विमुख होऊनी ग्रहांत, गेला यवन कोपत, विप्र जाहला भयचकित, मनी श्री गुरुश्री ध्यातसे. कोप आलिया ओळंबयासी, केवी स्पर्श अग्निसी, श्री गुरुकृपा होय जासी, काय करील क्रूर दुष्ट. गरुडाची या पिल्यांसी, सर्पतो कवने परिग्रासी, तैसे तया ब्राह्मणासी, असे कृपा श्री गुरुची. का एखादे सिंहासी, ऐरावत केवी ग्रासी, श्री गुरुकृपा होय जासी, कलिकाळाचे भय नाही. ज्याचे हृदय श्री गुरु स्मरण, त्यासी कैचे भय दारुण. काळ मृत्यून बाधे जाण, अपमृत्यू काय करी, ज्यासी नाही मृत्यूचे भय, त्यासी यवन असे तो काय. श्री गुरुकृपा ज्यासी होय, यमाचे मुख्य भय नाही. ऐसे परी तो यवन, अंतापुरांत जाऊन, सुषुप्ती केली भ्रमित होऊन, शरीर स्मरण त्यासी नाही. हृदय ज्वाळा होय त्यासी, जागृत होऊनी परियेसी, प्राणांतक वेथेसी, कष्ट तसे तये वेळी. स्मरण असे नसे काही, म्हणे शस्त्रे मारितो घाई,
छेदन करीतो अवेव पाही विप्र एक आपणासी स्मरण जाहले तये वेळी धावत गेला ब्राह्मणाजवळी लोळतसे चरणकम म्हणे स्वामी तुची माझा येथे पाछारिले कवनी जावे त्वरित परतोनी वस्त्रे भूषणे देऊनी निरोप देतो तये वेळी संतोषुनी द्विजवर आला ग्रामा वेगवक्त्र गंगा तिरी असे वासर श्री गुरुचे चरण दर्शना देखून या श्री गुरुसी नमन करीतो भावेसी स्तोत्र करी बहुवसी सांगे व्रतांताद्यंत संतोषुनी श्री गुरुमूर्ती तया द्विजा आश्वासिती दक्षिण देशा जाऊ मनती स्थान स्थान तीर्थयात्रे ऐकुनी श्री गुरुचे वचन विनवितसे कर जोडून न विसंबे आता तुमचे चरण आपण येईन समागमे तुमचे चरणाविने देखा राहू न शके क्षण एका संसार सागर तारका तुची देखा कृपा सिंधू उद्धारावया सगरांसी गंगा आणिली भूमीसी तैसे स्वामी आम्हासी दर्शन दिदले आपुले भक्तवत्सल तुझी ख्याती आम्हा सोडणे काय नीती सवे येऊ निश्चिती म्हणून चरणी लागला येणे परी श्री गुरुसी नवी विप्र भावेसी संतोषोनी विनयेसी श्री गुरु म्हणती तये वेळी कारण असे आम्हा जाणे तीर्थे असती दक्षिणे पुनरपी तुम्हा दर्शन देणे संवत्सरी पंचदशी आम्ही तुमचे गावा समीपत वास करू हे निश्चित कलत्र पुत्र इष्टभ्रात मिळून भेटा तुम्ही आम्हा न करा चिंता असाल सुखे सकळ अरिष्टे गेली दुःखे म्हणून हस्त ठेवी ती मस्तके भाक देती तये वेळी ऐसे परी संतोषोनी श्री गुरु निघाले तेथुनी जेथे असे आरोग्य भवानी वैजनाथ महाक्षेत्र समस्त शिष्यांसमवेत श्री गुरु आले तीर्थे पाहत प्रख्यात असे वैजनाथ तेथे राहिले गुप्त रूपे नामधारक विनवी सिद्धासी काय कारण गुप्त भावयासी होते शिष्य बहुवसी त्यांसी कोठे ठेविले गंगाधराचा नंदनू सांगे गुरुचरित्र कामधेनू सिद्ध मुनी विस्तारून सांगे नामकरणीस पुढील कथेचा विस्तारू सांगता विचित्र अपारू मन करून एकाग्रू एका श्रोते सकळी कहो इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्ध नामधारक संवादे क्रूरयवन शासनम साय देववर प्रदान नाम चतुर्दशोध्याय श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त।